नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलमध्ये उदय सर केमिस्ट्रीमध्ये. आता बघ, मला माहिती आहे की तुझा कॅप राऊंड फर्स्ट झालेला आहे, बरोबर. आता कॅप राऊंड फर्स्ट झाला आहे. आता अनेकांना कॉलेजेस अलॉट झाले, अनेकांना कॉलेज मिळाले नाही. मग अनेक विद्यार्थी त्याच्यामुळं खुश झाले असणार आणि अनेक विद्यार्थी नाराज देखील झालेले असणार. तर तुला खुश व्हायचं आहे जर का तुला कॉलेज मिळालं असणार, आणि तुला जर का मिळालं नसणार तर तुला नाराज होण्याची गरज नाही, कारण की मी तुला सर्व पर्याय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आता बघ, मग आता अनेकांना प्रश्न पडतोय की सर मला आता अलॉट झालंय, मी बेटरमेंटसाठी कसं जाणार. किंवा अनेकांना प्रश्न पडतोय की सर मला कॉलेज मिळालं नाही तर मी कॅप राऊंड सेकंडसाठी ॲप्लिकेबल आहे, मी कॅप राऊंड सेकंडसाठी ॲप्लिकेबल ठरू शकतो का. असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता जर का बघायचं झालं तर सर आम्ही बेटरमेंट कसं करू, स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस सांगितली आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून देखील तुम्ही बेटरमेंट करू शकता. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की कॅप राऊंड 1 नंतर कॅप राऊंड 2 साठी असणारा कट ऑफ, त्याच्यानंतर असणारी प्रोसेस, असणारी बेटरमेंट, फ्रीज करण्याचे पर्याय, फ्रीज करण्याची माहिती, या सर्व गोष्टी तुम्हाला या फक्त 5 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे अगदी काळजीपूर्वक बघायचे. ठीक आहे. मग आता बघ, 2 सिनॅरिओज आहे आपल्याकडे की तुला कॉलेज मिळालंय, तुला कॉलेज मिळालं नाहीये. ठीक आहे. मग आता काय करू शकतो आपण, आता समजून घे व्यवस्थित. आता बाळा, जर का तुला कॉलेज मिळालेले तर तुझ्याकडे 2 ऑप्शन आहे. किती ऑप्शन आहे तुझ्याकडे? 2. आता तुला कॉलेज मिळालंय तर तुला सर्वात प्रथम काय करायचंय, सेल्फ व्हेरिफिकेशन करायचंय. काय करायचंय तुला? सेल्फ व्हेरिफिकेशन. म्हणजे काय? सेल्फ व्हेरिफिकेशन मध्ये जे CET सेल आहे त्यांनी तू जी पूर्वी माहिती दिली होती त्यांना ती चेक करता की ते तुला पुन्हा विचारता की ही माहिती बरोबर आहे, ही माहिती चुकीची आहे. बस सर, सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं त्याची माहिती सांगणार आहे का तुम्ही पुढे? अरे बाळांनो, आपण ऑब्विसली सर्व सांगणार आहे. तुम्ही इथं आले, इथं क्लिक केलं, इथं माहिती मिळणार, संपूर्ण मिळणार, कुठंच दुसरीकडे जायची गरज नाही. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष दे मी काय सांगतोय. सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं सर? मग त्याची माहिती तुला पुढे मिळणार. आधी मी तुला माइंड मॅप देतो की कशा पद्धतीने पुढं प्रोसेस होत जाणार आहे, त्याच्यानंतर सर्व गोष्टी पुढचं सांगतो, त्यामुळं काळजीपूर्वक आहे. मग आता सर सेल्फ व्हेरिफिकेशन झालं. आता सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये माहिती चुकीची होती का बरोबर होती त्या ऑप्शनवर आपण टिक केलं. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट. आता पुढची गोष्ट म्हणजे काय, जर का तुला कॉलेज मिळालंय तो सिनेरिओ सांगतोय मी, अगदी काळजीपूर्वक आहे. सेल्फ व्हेरिफिकेशन झालंय आपलं. आता 2 ऑप्शन आहे आपल्याकडे, एक आहे फ्रीज, एक आहे बेटरमेंट. एक आहे फ्रीज, एक आहे बेटरमेंट. आता फ्रीज म्हणजे काय की तुला ठाम येतो आता की मला कॅप राऊंड फर्स्टला जे कॉलेज मिळालं आहे मी तिथंच ॲडमिशन घेणार, मला पुढचे राऊंड खेळायचेच नाही आहे. तर पुढं काय करायचं बाळांनो? हे फ्रीज ऑप्शन जे असणार आहे ते त्या मुलांसाठी असणार आहे ज्यांना कॅप राऊंड फर्स्टमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांना तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी त्यांना त्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करून फीज भरून ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. मग ते सेकंड राऊंडसाठी ॲप्लिकेबल होत नाही. हे होतं मुलांना फ्रीज करण्याचा पर्याय. ठीक आहे. मग सर आता फ्रीज झालं, दुसरा बेटरमेंटवाल्यांनी काय करायचं? आता बेटरमेंटमध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कॉलेज मिळालेले, कॉलेज मिळालेलं नाहीये, या गोष्टी व्यवस्थित लक्ष दे. मी तुला कॉलेज मिळालेल्याचा पाथ सांगतोय. आता सर आम्ही बेटरमेंटसाठी काय करायचंय, बेटरमेंट म्हणजे काय त्याचं नावच सांगते, गुड, बेटर, बेस्ट अशा गोष्टी आपण ऐकतो. अति एखाद्या गोष्टीपेक्षा अजून चांगलं, याला म्हटलं जातं बेटरमेंट. ठीक आहे. म्हणजे तुला आता जे कॉलेज मिळालंय, तुझी इच्छा आहे की मला याच्यापेक्षा पण चांगलं कॉलेज पाहिजे, मग तुला काय करावं लागणार, बेटरमेंट ऑप्शनला सिलेक्ट करावं लागणार. आता बेटरमेंट ऑप्शनमध्ये काय होणार आहे, कॅप राऊंड 2 मध्ये अपग्रेड होणार आहे. काय होणार आहे, तुझे कॉलेजेस अपग्रेड होणार आहे. म्हणजे काय सर? आता बघ, लक्ष दे. आता ज्या वेळेस तू कॅप राऊंड फर्स्टमध्ये कॉलेज मिळाले, तुला त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे, कॅप राऊंड सेकंडला चांगलं कॉलेज पाहिजे, बरोबर आहे. मग तुला जर का त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळालं तर तू कॅप राऊंड 2 मध्ये त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असतं. आणि जर का नाही मिळालं तर कॅप राऊंड फर्स्टला जाऊन तू ते कॉलेज तुझं जे राखीव होतं ते देखील तू ॲडमिशन तिथं घेऊ शकतो. ठीक आहे. आता कॉलेज मिळाल्याचा सिनेरिओ होता सर्व. आता कॉलेज, आता काळजी नका करू, अजून पण काळजी नका करू. कॉलेज मिळालं नाही, पहिल्याला अलॉट झालं नाही, कशाला काळजी करताय तुम्ही? 100% मिळणार तुम्ही. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेव. आता कॉलेज मिळालं नाही सर, आम्ही काय करायचं? आता ज्या वेळेस तुला कॉलेज मिळालेलं नाहीये तरी पण तू कॅप राऊंड सेकंडला डायरेक्टली अपियर झालाय, तुला काहीच करायची गरज नाही, तू डायरेक्टली अपियर झाला आहे कॅप राऊंड सेकंडला. तुला तिथं पुन्हा व्यवस्थित अपग्रेड करावं लागणार आहे, तुला छान छान कॉलेजेस मिळू शकतात. ठीक आहे. या सर्व गोष्टी कळाल्या तुला.
आता व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक माहिती बघायची सर्वांनी. मी तुला सर्व ओव्हरव्ह्यू सांगितला की जर का मला कॉलेज मिळालं, जर का मला कॉलेज मिळालं नाही तर मी काय करू, या सर्व गोष्टींची माहिती मी तुला दिली. आता बाळांनो, आता पुढं सुरू होते की सर आम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं, आम्हाला कॉलेज मिळालंय, आम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करू. आता याच्यासाठी तुला मी स्क्रीनवर घेऊन जाणार आहे आणि स्क्रीनवर तुला एकदम छान माहिती मिळणार आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित बघत जा, एक पण स्टेप मिस करू नका. एक स्टेप मिस केली तर ॲडमिशन कन्फर्म होतं म्हणजे होतं, ॲडमिशन कन्फर्म होतं जेव्हा स्टेप मिस नाही केली तर. आणि स्टेप मिस केली तर बाळांनो ॲडमिशन कॅन्सल होतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एक एक माहिती काळजीपूर्वक बघायची. येणाऱ्या काळांमध्ये जसं आपण व्यवस्थित बोर्ड आणि MST-CET प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन केलं, आता रोज मी मार्गदर्शन करणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, प्रत्येक स्टेप प्रोव्हाइड केली जाणार आहे. कृपया करून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका, महत्त्वाची माहिती मिस व्हायला नको. आणि जर का थोडीशी माहिती आवडली असणार तुम्हाला तर एक थंब करायला विसरू नका. आणि पालकांनो, मी तुम्हाला पण एक गोष्ट सांगणार आहे, अत्यंत काळजीपूर्वक बघायचं आहे. आणि काही जरी अडचण असणार, काही जरी तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं असणार तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. ठीक आहे बाळांनो, आता सेल्फ व्हेरिफिकेशन कसं करायचं आपण तिथं जाऊया आणि इथं थांबूया. आज आपल्याला पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करायचा किंवा त्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. सो जेव्हा तुम्ही लॉग इन कराल, इथे बऱ्याचशा मुलांचे सीट कॅन्सल होतात. कारण काय होतं माहिती का, हे जे सेल्फ व्हेरिफिकेशन आहे मुलांच्या लक्षात येत नाही आणि मुलं स्वतःची लागलेली चांगली सीट कॅन्सल करून घेतात. सो प्लीज हे व्यवस्थित स्टेप वन मी जसं सांगतोय तसंच करायचंय, त्याच्याशिवाय गोष्टी चुकणार आहेत. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी स्टेप वन कडे नीट लक्ष द्यायचंय. मी जे सांगतो, मी त्याच्यात एक गोष्ट सांगतो तेवढीच लक्षात ठेवा, बाकी त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं जास्त डोकं लावत बसू नका. मी जसं सांगतो तसं करा, म्हणजे तो सीट कॅन्सलेशनचा जो प्रकार होतो दरवर्षी ते होणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेप वन मध्ये मी जे सांगतोय तेच करायचं, अजिबात डोकं लावायचं नाही. स्टेप टू मध्ये दादा बेटरमेंट करावं का फ्रीज करावं यावर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलाय कालचा. माझं सगळ्यांना सगळ्यांना सजेशन काय असेल, बेटरमेंट करा, कारण बेटरमेंट केल्यानं आपलं नुकसान होत नाही. आणि बेटरमेंट केल्यानंतर हे 1,000 रुपये भरा. बरीचशी मुलं काय विचार करतात, बेटरमेंट करायचंय, मला हे कॉलेज घ्यायचंच नाही, मी 1,000 रुपये भरणारच नाही, तर माझं हे कॉलेज निघून जाईल. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट समजून घ्या, की जर तुम्ही असे 10 ऑप्शन्स टाकले तर ऑटोमॅटिकली तुमचं हे 1,000 रुपये भरल्यामुळे खाली हे ऑप्शन येत असतं, हे ब्ल्यू वाले. सपोज तुमचं अलॉटेड इन्स्टिट्यूट आहे, ओके. आणि मग काय होतं, तुम्हाला चेक केलं जातं की इथे मिळतंय का, इथे मिळतंय का, इथे मिळतंय का, इथे मिळतंय का. नाही मिळालं तर तुमची सीट रिटेन राहते, कुणालाही दिली जात नाही. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट काय आहे, की बाबांनो काहीही होऊ, हे 1,000 रुपये पण सगळ्यांनी भरायचे. आणि ज्यांनी फ्रीज करतात त्यांची गोष्ट वेगळी आहे, त्यांना तर भरावेच लागणार आहे, सगळ्यांनाच 1,000 रुपये भरावे लागणार आहेत. पण काही मुलं थोडंसं शहाणपणा करायला जातात, असं विचार करतात की नाही मी 1,000 रुपये भरणार नाही, मला ही सीटच नकोय. लक्षात घ्या, काही एक याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार नाहीये, उलट फायदाच आहे. तुमची सीट पण तुमच्यापाशी राहते आणि तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जायचंय. तुम्हाला जे फॉर्म भरायचं तुम्ही भरा ना, तुम्हाला जे ऑप्शन्स टाकायचे ते टाका आणि तेही मिळवण्याचा प्रयत्न करा. पण नाही मिळालं ते 1,000 रुपयाचा विचार करू नका. लोकांना वाटतं मग आता दरवेळेस 1,000 रुपये भरावे लागतात का, नाही, वन टाइम पेमेंट आहे. आणि एक सीईटी जर तुमच्याकडून कॅपराऊंड 1 मध्ये नाही भरला तर 2 मध्ये, 2 नाही भरला तर 3 मध्ये घेणारच आहे. लक्षात आलं का, हे कुठं सुटणार नाहीयेत 1,000 रुपये. त्याच्यामुळे हे 1,000 रुपये तुम्हाला फायदेशीर आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी 1,000 रुपये भरायचे आहेत. सो मी स्टेप बाय स्टेप आता मी जाणार आहे, प्रत्येक स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. प्लीज व्यवस्थित व्हिडिओ बघा, कम्प्लीट व्हिडिओ बघा. मुलांची इथे सीट कॅन्सल होतात, ते आपल्याला होऊ द्यायच्या नाहीयेत, कारण मुलांना कन्फ्युजन असतं. ठीक आहे, सो स्टेप वन बघूया. इथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर हे 4 आपल्याला स्टेप्स कंप्लीट करायचे. पहिली स्टेप्स कंप्लीट केली तुम्ही, मी तुम्हाला इथे तुमच्या स्वतःचेच डिटेल्स दाखवेल, सीईटी, जेईई, SSC, HSC आणि तुम्हाला तुमचं अलॉटेड इन्स्टिट्यूट त्यांना दाखवणार आहे. अलॉटेड इन्स्टिट्यूट केल्यानंतर इथे प्रोसीड टू ऍप्लिकेशन फॉर्म दिसणार आहे. मग प्रोसीड टू ऍप्लिकेशन फॉर्म वर तुम्ही आलात की तुम्हाला काय करायचंय, इथे तो डिटेल्स विचारतोय. आता मुलं काय करतात मी तुम्हाला सांगतो. आता इथे काय लिहिलंय रे, TFWS, येस ऑर नो. आता मी ओबीसी कॅटेगरीचा आहे, सपोज मी नो केलेलं आहे, ओके. मी आधी काय केलं तर TFWS ला नो केलं होतं, तरी इथे काय दिसणार, येस ऑर नो दोन्ही ऑप्शन दिसणार. ठीक आहे, तर तुम्ही काय करणार, नो वर सिलेक्ट करणार. ठीक आहे, किंवा ऑर्फन वर आहे, येस ऑर नो ऑप्शन आहे, तर तुम्ही काय करणार की नाही, मी लगेच काय करणार, नो वर सिलेक्ट करणार. लक्षात घ्या, इथं तुम्हाला डोकं लावायचंच नाहीये. त्यांनी काय विचारलंय तुम्हाला, की हे ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या आम्ही म्हणतोय त्या बरोबर आहेत का नाही विचारलंय. त्यांनी फक्त काय म्हणलंय, तुम्ही मेल आहात का.
हे विचारलंय. तुम्ही पुरुष आहात का एवढंच विचारलंय. त्यांनी काय विचारलंय, तुमचं कॅन्डिडेट टाईप ए आहे का. त्यांनी हे नाही विचारलंय की तुम्ही आहेत का. ईडब्ल्यूएस, आता एखाद्या मुलाचं ईडब्ल्यूएस नसेल तरी त्याला इथं सपोज दिसते ईडब्ल्यूएस येस, ओके, तर तुम्ही यस केलेलं आहे. तर तुम्ही इथं काय केलं, नो मी नाही केलं यस. अरे तुम्हाला ते विचारलेलंच नाहीये. त्यांनी काय विचारलंय की बघा समजून घ्या, इथे काय विचारलंय, बर करेक्ट आणि इनकरेक्ट एवढंच विचारलंय. तुम्ही मेल आहात का, येस करेक्ट. तुमचं कॅन्डिडेट टाईप ए आहे का, करेक्ट. तुमची कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओपन आहे का, ते बाय डिफॉल्ट करेक्ट केलेले आहे त्यांनी. हे गेल्या वेळेस खूप मुलांचं चुकल्यामुळे त्यांनी तरी हे बरंचसं अपडेट केलं. तर दरवेळेस काय करायचं, मुलांना वाटायचं मी TFWS तर मला सीटच मिळाली नाहीये तर मी नो करून टाकतो. नाही, त्यांनी काय विचारलंय, बाबा तुम्ही हे माहिती तुम्ही भरलेली आहे. तुम्ही काय सांगितलं, माझं जेंडर मेल आहे. करेक्ट आहे का बाबा, करेक्ट आहे. तुम्हाला काय विचारलंय त्यांनी, कॅन्डिडेट टाईप काय आहे तुमचा, ए, हा बाबा बरोबर आहे. तुम्ही कॅटेगरी फॉर ऍडमिशन काय आहे, ओपन आहे, हा बाबा बरोबर आहे. ईडब्ल्यूएस आहे का, हो बाबा बरोबर आहे. PWD नॉट ऍप्लिकेबल, बरोबर आहे, म्हणजे ते बाय डिफॉल्ट त्यांनी ते सिलेक्ट करून ठेवले. ऑर्फन तुम्ही नाहीये ते ऑलरेडी त्यांनी करून ठेवले. TFWS येस आहे का बाबा, येस आहे. ओके, मला ती सीट मिळाली का नाही त्याचा विषय नाही, तर फक्त TFWS मधून तुम्ही येस केलं होतं का. इथे नो केलं असेल तर नो पण येऊ शकतं. ज्यांनी ज्यांनी TFWS ला नो केलेले काही प्रॉब्लेम नाही, त्यांना इथे नो येणार. बट तेच तर तुमची डिटेल्स आहेत. इकडे त्यांनी पूर्णच्या पूर्ण तुम्हाला दिलेल्या डिटेल्स आहेत की तुम्ही काय सांगितलं, तुम्ही काय इन्फॉर्मेशन सीईटी सेलला दिली, तर ही सीईटी सेलला तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन आहे. ते फक्त विचारतात की दिलेली इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही. चुकून सुद्धा याच्यातलं एक पण इनकरेक्ट वर सिलेक्ट केलं, समजून घ्या सीट कॅन्सल झाली. त्याच्यामुळं मी याच्यातला मेन तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळं करेक्ट करायचं, वाचत पण बसू नका. मी सिंपल सांगतो, सगळ्यांनी या करेक्टवर क्लिक करायचं, काही डोकं लावायचं नाही, हे सगळं बरोबरच असतं. ठीक आहे, उगी एकदा हे बघा, हे सगळं बरोबर आहे का. इनकरेक्ट कडे जायचंच नाही, लक्षात ठेवा. हे कॉलम आहेच असं विसरून जा. सरळ सगळं टिक करा, याच्यावर सरळ 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 क्लिक मार्क मारायचा. जास्त काहीच विचार करायचा नाही, जसं मी करतोय. येस येस येस, ठीक आहे. ते सेव्ह व्हायला वेळ लागतो, मग सिंपल येस करायचं. ते तुम्ही सांगते की बाबा मी दिलेली माहिती सगळी बरोबर आहे, बास. या इनकरेक्ट कडे एकदा सुद्धा सिलेक्ट करायला जायचं नाही. इथे तुमचे HSC चे मार्क्स त्यांनी विचारलेले आहेत, हे पण चुकीचे नसणारच. ऑफकोर्स आपण सगळ्यांनी मेरिट मध्ये चेक केलेलं आहे. आता तुम्ही इथे इनकरेक्ट केले की तुमचं मेरिट बदलतं, त्याच्यामुळे पुन्हा तुमची लिस्ट कॅन्सल होऊ शकते. त्याच्यामुळे सिंपल येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. बघा, व्हेरीफाय करा, चुकलंय का. चुकलं असेल तर ते पुढचा विषय, बस चुकायचा कोणाचा विषय नाही. उगीच काहीतरी चुकीचं वाचून चुकीचं ऐकून काही करायचं नाही. करेक्टच्या कॉलम मध्ये जेवढे काही टिक मार्क दिलेत ते सगळेच्या सगळे करायचे, जास्त विचार करायचा नाही. मी केलं नाही तर करेक्टला, या इनकरेक्टकडे लक्षच द्यायचं नाही. वाचलं नाही तरी चालेल, फक्त बघायचं आपली माहिती बरोबर आहे का. हे नीटचे डिटेल्स आहेत, पटकन करेक्ट करायचं, जास्त विचारच करायचा नाही. एकदा व्हेरीफाय करा. पण या इनकरेक्ट कडे गेलात की समजा चुकून इनकरेक्ट केलं, काहीतरी झालं, तर तुमची लिस्ट चुकणार आहे, तुमचं अलॉटमेंट जाऊ शकतं. हे तुम्हीच दिलेले डॉक्युमेंट्स आहेत, करेक्ट. उगी एकदा सगळे ओपन करून बघा, व्हेरीफाईड 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 वरच सिलेक्ट झालं पाहिजे. एक पण जर नॉट ऍक्सेप्टेड वर आलं तर तुम्हाला मात्र प्रॉब्लेम येणार आहे, लक्षात ठेवायचंय. आणि सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. बस, आपलं इथे एवढंच काम आहे. मग तो काय करतो, या सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स सेव्ह करतो. ठीक आहे, तुम्ही सगळं सांगितलं, हो बाबा माझं सगळं सगळं बरोबर आहे, ठीक आहे. मग तो काय करेल, सगळ्याच्या सगळ्या डिटेल्स सेव्ह करेल. आणि सेल्फ कन्फर्मेशन म्हणजे आपण सांगतो की आम्ही दिलेली सगळीच्या सगळी माहिती बरोबर आहे. सो या पेजवर तुम्ही आलात, तुम्ही पुन्हा सांगतो, एका पण इनकरेक्ट वर क्लिक झालं नाही पाहिजे, नाही तर सीटला प्रॉब्लेम येणार. हे व्हेरीफाईड वरच आलं पाहिजे तुमचं सगळंच्या सगळं. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ओके, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. आणि मग हे तुम्ही सेव्ह अँड इथे क्लिक करायचं आणि सेव्ह अँड प्रोसीड करून टाकायचं. ओके, कारण इथे मुले चुकतात. मी दरवर्षी बघतो, दादा माझं हे झालं, मी चुकून केलं, मला वाटलं ते TFWS ला येस करायचंय, नो करायचं, करून टाकतात. मुलांच्या लक्षात येत नाही, बट ते बाळांनो चुकतं. आता तुम्हाला काय विचारलंय, बेटरमेंट करायचंय का फ्रीज करायचंय. बघा, बेटरमेंटला त्यांनी ग्रीन कलर दिलेला आहे. म्हणजे काय की बाबा ग्रीन कलरवर केलं तर तुम्हाला बेटरमेंट करता येणार आहे, आणि फ्रीज म्हणजे तुम्हाला कॉलेजला जायचंय. ओके, आता नीट बघा, इथे शांतपणे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत, मी ते तुम्हाला समजवून सांगतो, ते नीट वाचा. बेटरमेंट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, आपण कॅप राऊंड 2 साठी जाणार, आणि जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला कॉलेजला रिपोर्ट करायला लागणार. तेच त्यांनी सांगितलंय, कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड सीट अदर, आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स
सोडूनच ऑपरेशन मिळालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे असं दिसणार आहे. ठीक आहे. आणि विश टू पार्टिसिपेट इन फर्दर कॅप राउंड्स बाय सेल्फ व्हेरीफाईंग दी करंट अलॉटमेंट. आपल्याला जी अलॉटमेंट मिळाली ती बरोबर करून आपण जात आहेत. कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड विथ द फर्स्ट रेफरन्स, म्हणजे म्हणजे आपण सीट व्हेरिफिकेशन करायचंय, सीट एक्सेप्टन्स फीस भरायची आहे. आणि जर तुम्ही सीट एक्सेप्टन्स फीस भरली नाही तर तुमची जी सीट आहे ही ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. किंवा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं नाही तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. सो बेसिक काय आहे की मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बेटरमेंट किंवा फ्रीज. आता मी फ्रीज केलं की तुम्हाला त्या सांगणार की येत्या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करायचंय, आजचा, उद्याचा, परवाचा. एकदा डेट्स त्या सगळ्या तुम्ही ऑफिशियल वेबसाईट पर्यंत करायच्या आहेत. जर तुम्ही बेटरमेंट केलं तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजला आता व्हिजिट करायची गरज नाहीये. जर फ्रीज केलं तर आत्ताच्या आत्ता या 3 दिवसामध्ये सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कॉलेजला मात्र व्हिजिट करावं लागणार आहे. ठीक आहे. बाकीचं काही तुम्हाला जास्त याच्यात टेन्शन घ्यायचं नाही. ऑलरेडी मोस्ट ऑफली तुमचं दिलेलंच आहे. सर काय 18 तारखेच्या आत 5 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेजला गेले पाहिजेतच. ओके. आणि 1000 रुपये सगळ्यांनाच भरायचे. सो मी बेटरमेंट करून दाखवतोय. बेटरमेंट केल्यानंतर तो तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारणार आहे. ओके. सो पासवर्ड तुम्हाला इथे जे काय तुमचा लॉग इन आयडी करतानाचा पासवर्ड आहे, ईमेल वगैरेचा नाही, तुमचा जो काय पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओके. मी आता येणार आहे, म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय पासवर्ड केल्यानंतर फोन नंबर केल्यानंतर पुन्हा इथे दिसणार आहे बाबा तुम्हाला व्हेरीफाय ओटीपी फॉर बेटरमेंट. ओके. मग तुम्ही बेटरमेंट केलेलं इथे असणार आहे. बेटरमेंट केल्यानंतर लगेच इथे 2 ऑप्शन दिसणार आहेत, लक्षात घ्या. सीट ऍक्सेप्टन्स टेस्टर्स, मग ते फ्रीज असू शकतं किंवा बेटरमेंट असू शकतं. करेक्ट. मग इथे तुम्ही फ्रीज केलेलं आहे, आपण बेटरमेंट केलेलं आहे या केसमध्ये, म्हणून इथे काय दाखवतंय मला, बेटरमेंट दाखवतंय. पण सीट कन्फर्म झाली का आपली? नाही, कारण तुम्ही 1000 रुपये भरलेले नाहीयेत. मग काय करायचंय, सिलेक्ट पेमेंट मोड करायचंय, सेव्ह प्रोसीड करायचंय आणि 1000 रुपये तुम्हाला भरायचे. मी पुन्हा सांगतो, दोन्हीच्या दोन्ही इथे कन्फर्म्ड आलं पाहिजे. इथे नॉट कन्फर्म दिसतंय म्हणजे काय की तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये तर गेलायत. ओके. तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये बेटरमेंट केलं, मला कॅप राउंड 2 मध्ये जायचंय, पण काय 1000 रुपये तुम्ही न भरल्यामुळे तुमची जी कॅप राउंड 1 ची सीट आहे ती कॅन्सल होते, ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. ऑलरेडी त्यांनी इथे लिहून दिलेलं आहे, सीट ऍक्सेप्टन्स फीस इज 1000 रुपीज. ओके. द कॅन्डिडेट कॅन पे सीट ऍक्सेप्टन्स फी ऑनलाईन मोड. ओके. आणि हे 1000 एकदाच तुम्हाला भरायचे, सारखं सारखं भरायचे नाहीयेत. जर तुम्ही ही सीट ऍक्सेप्टन्स फीस गिव्हन टाइम पिरियड मध्ये भरली नाही देन द कॅन्डिडेट हॅज रिजेक्टेड दी ऑफर. म्हणजे जे तुम्हाला सीट मिळालेलं आहे, तुम्ही म्हणताय मला ही नकोच आहे, आपल्याला असं करायचंच नाहीये. जरी तुमच्या मनामध्ये इच्छा असेल दादा करू की नको, 1000 रुपये भरू की नको, कॅप राउंड 1 ला नाही तर 2 ला, 2 ला नाही तर 3 ला, 3 ला नाही तर 4 ला, जेव्हा कॅप राउंड होणार या प्रोसेस थ्रू तुम्हाला हे 1000 रुपये सुटणार नाहीयेत. सो आजच ही भरायचेत आणि हे दोन्हीही स्टेटस कन्फर्म दिसलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जिंकलात. ओके. म्हणजे तुमची कॅप राउंड 1 ची सीट्स आता मात्र कुठेही जाणार नाहीये. सो बेसिकली काय होणार आहे की तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये जाताय, कॅप राउंड 2 मध्ये तुम्हाला काही जर कॉलेज मिळालं, ओके, जर तुम्हाला कॅप राउंड 2 मध्ये काहीतरी मिळालं तर ठीक आहे, ते नवीन वालं कॉलेज होईल. जर काहीच नाही मिळालं तर हे 1000 रुपये तुमचं खूप मोठं काम करणार आहे. तुम्हाला कॅप राउंड 1 ची दशास तशी सीट पुन्हा एकदा विथ सेम ब्रांच अलॉट होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे आणि या गोष्टीला खूप महत्व द्यायचंय. इथे दिसलं पाहिजे की बेटरमेंट झालंय आणि इथे दिसलं पाहिजे कन्फर्म्ड, म्हणजे तुमचं काम झालेलं आहे. आय होप हे सगळ्यांना गोष्ट क्लिअर झाली असेल. तुम्ही व्यवस्थित ही प्रोसेस कंप्लीट कराल. मी जसं सांगितलं की सेल्फ व्हेरिफिकेशन मध्ये सगळ्या व्हेरीफाईडला क्लिक करायचं. जर तुम्ही ते नाही केलं, डॉक्युमेंट्स वगैरे सगळं व्यवस्थित बघा, बट त्याच्याने तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण ते तुम्ही व्हेरीफाय करताय. तुम्ही जर म्हणताय की माझी डिटेल्सच चुकल्यात तर मग दिलेली सीट ते तुमच्याकडून वापस घेणार आहेत. आय होप हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असणार आहेत, सगळ्या गोष्टी एकदम सगळ्यांना समजल्या असणार आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा आपण उद्या सकाळी भेटूच. या.